वेल्डिंग म्हणजे दोन धातूंना एकत्र जोडण्याची एक जबरदस्त प्रक्रिया. पण त्या ठिणग्यांच्या मागे एक खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. आज आपण याच विज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे वेल्डिंगमधल्या उष्णतेचं अचूक व्यवस्थापन. नमस्कार. आपल्याला वाटतं की वेल्डिंग म्हणजे फक्त धातू वितळून जोडणं. पण खरं सांगायचं तर प्रत्येक यशस्वी वेल्डमागे एक संपूर्ण विज्ञान काम करत असतं. आपण नेहमी वेल्डवरच लक्ष देतो, पण खरा धोका तर त्याच्या आजूबाजूच्या भागात लपलेला असतो. चला, आज यामागचं शास्त्र काय आहे ते समजून घेऊया. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? वेल्ड स्वतः एकदम मजबूत दिसतो, पण काही काळानंतर चक्क त्याच्या बाजूचा धातू कमकुवत होऊन तुटतो. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर वेल्डिंग प्रक्रियेत तयार होणाऱ्या आणि पसरणाऱ्या उष्णतेच्या प्रवाहात दडलेलं आहे. तर मी ह्या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी आपण ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी हीट इनपुट म्हणजे काय? मग बघूया हीट अफेक्टेड झोन. त्यानंतर क्रॅकिंगचा धोका नेमका काय असतो आणि सगळ्यात शेवटी यावर नियंत्रण कसं मिळवायचं. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येक वेल्डची सुरुवात होते उष्णतेच्या ऊर्जेने. हीच ऊर्जा वेल्डिंग शक्य करते. पण गंमत म्हणजे हीच ऊर्जा अनेक समस्यांचं कारणही बनते. याच ऊर्जेला आपण तांत्रिक भाषेत हीट इनपुट असं म्हणतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हीट इनपुट म्हणजे वेल्डिंग टॉर्चमधून धातूमध्ये किती ऊर्जा पाठवली जात आहे, हीच ऊर्जा धातूला वितळवते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही ऊर्जा किती द्यायची हे नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. उष्णतेचा प्रवाह समजून घेण्यासाठी ही किती सोपी आणि सुंदर उपमा आहे बघा. जिथे वेल्डिंग आर्क स्पर्श करते तिथे प्रचंड उष्णता असते आणि तिथून ती नैसर्गिकरित्या थंड भागाकडे म्हणजेच आजूबाजूच्या धातूमध्ये पसरत जाते. आता हे चित्र बघा. अगदी मध्यभागी असलेल्या आर्कमधून उष्णता 3 वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पसरते. काही उष्णता धातूच्या थेट संपर्कातून पुढे जाते, त्याला म्हणतात कंडक्शन. काही हवेच्या माध्यमातून वाहते, त्याला म्हणतात कन्व्हेक्शन. आणि काही उष्णतेच्या लहरींच्या रूपात पसरते, त्याला म्हणतात रेडिएशन. आणि यामुळेच जिथे वेल्ड झालाय त्याच्या खूप दूरपर्यंतचा भागही प्रभावित होतो. आणि उष्णतेचा हाच प्रसार आपल्याला आपल्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातो. हा जो उष्णतेचा परिणाम होतो तोच तर हीट अफेक्टेड झोन तयार करतो. एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक वेल्डिंग प्रक्रियेत हीट अफेक्टेड झोन किंवा थोडक्यात HAZ हा तयार होतोच. तो आपण टाळूच शकत नाही. मग प्रश्न असा पडतो की या क्षेत्राबद्दल इतकी काळजी का करायची? याचं कारण असं आहे की वेल्डची खरी ताकद याच भागावर अवलंबून असते. ही व्याख्या खूप खूप महत्त्वाची आहे. HAZ म्हणजे धातूचा तो भाग जो वितळणे इतका गरम झाला नाही, पण इतका नक्कीच गरम झाला की त्याचे आतले गुणधर्म म्हणजे त्याची मायक्रोस्ट्रक्चर पूर्णपणे बदलून गेली आहे. या आकृतीमध्ये नीट पाहिलं की सगळं स्पष्ट होतं. बघा, अगदी मध्यभागी आहे आपला वितळलेला वेल्ड. सर्वात बाहेरच्या बाजूला आहे मूळ धातू, ज्यावर उष्णतेचा काहीही परिणाम झालेला नाही. आणि या दोन्हींच्या मध्ये जो भाग आहे ना, तोच तो नाजूक आणि महत्त्वाचा हीट इफेक्टेड झोन. याला अजून सोपं करून समजून घेऊया. प्रत्येक वेल्डच्या भोवती असे वेगवेगळे थर तयार होतात. एक पूर्ण वितळलेला भाग, एक अर्धवट वितळलेला भाग आणि मग येतो तो हीट अफेक्टेड झोन, जिथे धातू वितळला नाही पण त्याची सगळी अंतर्गत रचना बदलली आहे. आणि म्हणूनच हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरं, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. या हीट अफेक्टेड झोनमध्ये नक्की असं काय चुकतं? इथेच वेल्डिंगमधला खरा संघर्ष सुरू होतो. हो, हे अगदी खरे आहे. धोका उष्णतेमध्ये नाहीये, तर ती उष्णता निघून जाण्याच्या वेगात आहे. धातू जेवढ्या वेगाने थंड होतो तेवढा तो जास्त कडक आणि ठिसूळ बनतो. आणि इथेच क्रॅक्स म्हणजे भेगा पडण्याचा धोका निर्माण होतो. कार्बन इक्विव्हॅलंट हा जरा टेक्निकल शब्द वाटेल, पण सोपा आहे. याला आपण त्या धातूचा रिस्क स्कोअर समजू शकतो. म्हणजे स्टीलमध्ये कार्बन आणि इतर घटक जितके जास्त तितकं त्याचा CE जास्त. आणि जास्त CE म्हणजे उष्णता आणि जलद कूलिंगमुळे क्रॅक होण्याचा धोकाही जास्त असतो. आता ह्या स्लाइडवरचा आलेख बघा. तो खरंच खूप काही सांगून जातो. इथे 2 गोष्टी एकत्र येत आहेत. एका अक्षावर आहे कूलिंगचा दर आणि दुसऱ्या अक्षावर आहे कार्बन इक्विव्हॅलंट. जर ह्या दोन्ही गोष्टी जास्त असतील तर आपण थेट रिस्क ऑफ क्रॅकिंग म्हणजे क्रॅकिंगच्या धोक्याच्या क्षेत्रात पोहोचतो.
याचाच अर्थ काही विशिष्ट प्रकारचे स्टील जर खूप वेगाने थंड झाले तर ते तुटण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि धोका फक्त एक नाहीये. वातावरणात जी आर्द्रता असते त्यामुळे हायड्रोजन वायू तयार होतो. हा वायू वितळलेल्या धातूत अडकून बसतो आणि मग धातू थंड झाल्यावर बाहेर पडायचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेमुळे काही तासांनी किंवा अगदी काही दिवसांनीही आतल्या आत क्रॅक येऊ शकतात. तर मग या सगळ्या धोक्यांवर उपाय काय आहे? चांगली गोष्ट ही आहे की कुशल वेल्डर्स या धोक्यांना पूर्णपणे नियंत्रित करू शकतात. चला तर मग बघूया हे कसं शक्य होतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर जलद कूलिंगमुळे समस्या निर्माण होत असेल तर त्यावरचा उपाय आहे कूलिंगचा वेग कमी करणे. आणि हे करण्यासाठी सर्वात प्रभावी तंत्र आहे प्रीहीटिंग, म्हणजेच वेल्डिंग करण्यापूर्वीच धातूला थोडं गरम करून घेणे. प्रीहीटिंगमुळे हे 4 मोठे फायदे होतात. 1. ते कूलिंगचा वेग कमी करतं, ज्यामुळे धातू ठिसूळ बनत नाही. 2. ते आत अडकलेल्या हायड्रोजनला बाहेर पडायला वेळ देतं आणि या सगळ्यामुळे फ्रॅक्चरचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. साधारणपणे धातूला वेल्डिंग करण्यापूर्वी 300 ते 500 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. यामुळे कूलिंग प्रक्रिया आपोआप मंदावते आणि आपल्याला एक मजबूत, स्थिर वेल्ड मिळतो. अर्थात हे तापमान धातूच्या प्रकारावर आणि त्याच्या जाडीवर अवलंबून असतं. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते. वेल्डिंगमध्ये उष्णता ही मित्र आणि शत्रू दोन्ही आहे. तीच धातूंना जोडते आणि तीच त्यांना कमकुवतही करू शकते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला अशा आणखी कोणत्या प्रक्रिया आहेत जिथे एकच घटक निर्मिती आणि विनाश या दोन्हीचं कारण बनतो.